शेतकरी बांधवांनो, मी रुतेश बेहरे, आरबीस कृषी वर्ल्ड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपले लोणारी सर आपल्याला उपलब्ध झाले आहेत. तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर, नमस्कार. आपला परिचय द्या. मी जितेंद्र लोणारी. मी के+एस फर्टिलायझर जर्मनी ह्या कंपनीमध्ये सीनियर ॲग्रोनॉमिस्ट म्हणून जॉब करत आहे मित्र. के+ फर्टिलायझर ही जगभरामध्ये मायनिंग कंपनी म्हणून ओळखली जाते. जवळपास 130 वर्षाहूनही जुनी कंपनी आहे. आणि आमच्या कंपनीच्या ज्या माइन्स आहेत जर्मनीमध्ये, त्या जवळपास 1.5 किलोमीटर खाली, जमिनीच्या खाली त्या माइन्स आहेत. आणि त्या 1.5 किलोमीटरच्या खोलीवर जाऊन आम्ही मायनिंग करतो. आणि मायनिंग केल्यानंतर जे काही रॉ मटेरियल आम्ही काढतो, त्या रॉ मटेरियलमध्ये पोटॅश, मॅग्नेशियम, सल्फर यासारखी न्यूट्रिएंट जी आहेत, ती न्यूट्रिएंट आम्ही एक्स्ट्रॅक्शन करतो. आणि नंतर ते जमिनीच्या वरती आणून त्याला प्युरिफिकेशन करतो. आणि त्यापासनं जी खतं आहेत, उदाहरणार्थ काली SOP म्हणून आमचा एक ब्रँड आहे. त्याच्यानंतर पेटंट काली म्हणून पोटॅशियम मॅग्नेशियम ब्रँड आहे. त्याच्यानंतर एक एप्सोटॉप म्हणून ऑर्गॅनिक मॅग्नेशियम आहे, तर ते आम्ही तो आमचा ब्रँड आहे जगभरामध्ये. तर असे आम्ही खतं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. अच्छा. तर सर, मला हे सांगायला आवडेल की हे आपण एक इंडिव्हिज्युअल पिकासाठी हे उपयुक्त आहे, की म्हणजे फळबाग, पालेभाज्या ह्या सगळ्यांसाठी हे उपयुक्त आहे? बिलकुल, प्रश्न तुमचा एकदम रास्त प्रश्न विचारला तुम्ही. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जेवढी जेवढी पिकं आहेत, उदाहरणार्थ फळबागांमध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, पेरू, त्याच्यानंतर सीताफळ असेल, ॲपल बोर असेल, ह्या सगळ्या पिकांसाठी आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो, वांगी, हां, त्याच्यानंतर बटाटा आहे, कोबी, फ्लावर, वॉटरमेलॉन, मस्कमेलॉन यासारख्या पिकांमध्ये आपण वापरू शकतो ही खतं जी आहेत ती. त्याच्यानंतर ऊस आहे, हां, त्याच्यानंतर आलं, हळद या या पिकामध्ये देखील ही जी खतं आहेत आपण वापरू शकतो. अच्छा. तर मग ही जी खतं आहेत, ही ऑलराऊंडर खतं आहेत काय म्हणायला हरकत नाही. सर्व पिकांवरती चालते. बिलकुल, ही जी खतं आहेत आमची, ही ऑर्गॅनिकली सर्टिफाईड आहे. म्हणजे जे सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहेत, ते सुद्धा हे खतं वापरू शकता का? तर हे जी खतं आहेत, हे खतं खाणीतून काढलेले खतं आहेत. त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही ॲसिड वापरलेलं जात नाही. ॲसिड वापरत नाही बिलकुल. आणि न ॲसिड वापरता ही खतं आम्ही बनवतो. त्यामुळे याचा जो pH आहे, हा 7 pH आहे, म्हणजे न्यूट्रल pH आहे. कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये ते तुम्ही वापरू शकता. कुठल्याही पिकाला ते चालतात. आणि विशेष सांगायचं म्हणजे त्याच्यापासून कुठलंही जमीन खराब होत नाही, पाणी खराब होत नाही आणि वातावरणसुद्धा खराब होत नाही. म्हणजे जमीन जी आहे, जमिनीचं आरोग्य टिकवून ठेवण्याचं काम हे करतं. आणि पिकाला ते सेंद्रिय स्वरूपात असल्यामुळं पिकाला ॲब्झॉर्ब करायला, ते पीक उचलून घ्यायला ते अतिशय सोपं जातं. आणि त्यामुळे पीक जे आहे ते निरोगी राहतं आणि पीक एकदम तुमचं जोमाने वाढतं. जोमाने वाढतं. सर, आपल्या कंपनीचे उत्पादके काय काय आहेत? आमच्या कंपनीच्या उत्पादनामध्ये मित्र, पहिलं जे उत्पादन आहे बल्क फर्टिलायझर, ज्याला म्हणतो आपण बल्क फर्टिलायझरमध्ये आमच्याकडं जमिनीतून जे आपण टाकतो खतं, त्या खतांमध्ये काली SOP म्हणून आमचं खत आहे, जे की अ, ज्याला आम्ही पोटॅशियम सल्फेट म्हणतो किंवा सल्फेट ऑफ पोटॅश असं त्याचं नाव आहे. तर काली SOP मध्ये 50% पोटॅश येतो आणि 17.5% गंधक येतो. तर हे सुद्धा रिच पोटॅश असलेलं खत आहे, ज्याच्यामध्ये क्लोराईड जे आहे, क्लोराईडचं जे प्रमाण आहे ते अगदी निग्लिजिबल आहे, म्हणजे नाहीच्या बरोबर आहे. आणि जास्त करून याचा वापर फळ पिकांमध्ये, भाजीपाला पिकांमध्ये केला जातो. वजन वाढवण्यासाठी, साईज वाढवण्यासाठी आणि क्वालिटी वाढवण्यासाठी केला जातो. त्याच्यानंतर दुसरं जे खत येतं आमचं बल्क फर्टिलायझरमध्ये, ते येतं पेटंट काली म्हणून खत येतं. त्याच्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट असं न्यूट्रिएंट आहे ते. आणि ही जी ग्रेड आहे, ही 30-10-17 अशी ग्रेड आहे, ज्यामध्ये 30% पोटॅश, 10% मॅग्नेशियम आणि 17% त्याच्यामध्ये गंधक आहे. तर हे जे खत आहे, याचं वैशिष्ट्य काय आहे, की हे सुद्धा ऑर्गॅनिक सर्टिफाईड आहे. याचा pH 7 आहे आणि कुठल्याही प्रकारच्या पिकामध्ये तुम्ही वापरू शकता. कुठल्याही जमिनीत ते चालतं. म्हणजे अ, आम्लीय जमिनीत सुद्धा चालतं आणि क्षारी जमिनीत सुद्धा ते शेतकरी वापरू शकतो. आणि 7 pH असल्यामुळं ते कुठल्याही पिकासाठी एकदम आदर्श खत आहे. त्याच्यानंतर स्लो रिलीज असल्यामुळं
ते जास्त पाऊस जरी आला तर धुवून जात नाही. मातीचा जे कण आहे त्या मातीच्या कणाला ते खत चिपकून राहतं. हा सगळ्यात मोठा त्याचा बेनिफिट आहे. आणि तिसरं आमचं खत आहे एप्सोटॉप म्हणून. तर एप्सोटॉप हे जे खत आहे आमचं, हे स्प्रे ग्रेड ऑर्गॅनिक मॅग्नेशियम सल्फेट आहे, जे की ते सुद्धा खाणीतनंच काढलेलं खत आहे. त्याचा देखील pH 7 आहे आणि त्याचा pH 7 असल्यामुळे तो न्यूट्रल pH समजला जातो. आणि फोलियर स्प्रेमध्ये आम्ही त्याची शिफारस केलेली आहे पर्णसंप्रेषणासाठी. तर त्याचा फायदा असा आहे की ऑर्गॅनिक मॅग्नेशियम असल्यामुळं तो बिलकुल आज जर फवारणी केली तर साधारणतः 24 तासामध्ये पिकाला पूर्ण पान जे आहे ते हिरवंगार होतं. आणि पान जेवढं जास्त हिरवं असेल तेवढं पान जे आहे, प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त वाढते. जेवढं प्रकाश संश्लेषण क्रिया वाढेल तेवढं झाड कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणामध्ये पानात तयार होतात. आणि जास्त प्रमाणात तयार झालेली कार्बोहायड्रेट्स कुठं पाठवतात? फळामध्ये पाठवली जातात. तर किंवा जमिनीच्या आतील जे पीक आहे, उदाहरणार्थ आलं, हळद असेल तर त्याचा फुगवणीसाठी वापर केला जातो. कांदा असेल, लसूण असेल, त्याची देखील फुगवणीसाठी वापरलं जातं. द्राक्ष, डाळिंब यासारख्या फळ पिकामध्ये फळाची साईज वाढवण्यासाठी वापरलं जातं. क्वालिटी, लांबच्या मार्केटला जर माल न्यायचा असेल तर ते देखील माल जास्त दिवस टिकून राहतो, यासाठी ते काम करतं. हा सगळ्यात मोठा फायदा आमच्या खतांचा आहे. त्याच्यानंतर सर किती वर्ष झालं आपण ह्या कंपनीत काम करताय, किंवा तुम्हाला म्हणजे याच्याबद्दल काय तुम्ही शेतकऱ्यांना सांगाल की हे फायदेशीर आहे किंवा हे शेतकऱ्यांना परवडू शकतं का? बिलकुल शेतकऱ्यांना बिलकुल हे परवडू शकतं का? तर दुसरी जी खतं आपण वापरतो तर त्या खतांचा pH जास्त असतो. त्याच्यानंतर ती जी खतं ही क्षारयुक्त खतं असतात. तर क्षारयुक्त खतांमध्ये नुसतं सोडियम क्लोराईड जो आहे, म्हणजे ज्याला आपण मीठ म्हणतो, अशी ते खतं जास्त असतात. तर क्षारयुक्त खतं जेवढं शेतकरी कमी वापरेल तेवढं शेतकऱ्याचं जमिनीचं आरोग्य टिकून राहील, पिकाचं आरोग्य टिकून राहील. हा सगळ्यात मोठा फायदा आमच्या खतांचा. काय तर आमची खतं ही क्षारयुक्त नाही आहेत, क्षार फ्री आहेत. आणि pH जो आहे तो pH आमच्या खतांचा 7 आहे किंवा 7 पेक्षा कमी pH आहे. त्यामुळे अपटेक जे आहे ते अपटेक पिकाकडनं फास्ट लवकरात लवकर केलं जातं. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि तुमचा खूप बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तुमचं देखील खूप धन्यवाद. आणि मी आमचे जे शेतकरी मित्र आहे त्यांना देखील सांगू इच्छितो की यांचं जे यूट्यूब चॅनल आहे, हे यूट्यूब चॅनल जे आहे, अवश्य तुम्ही त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ते तुमचं कमेंट करा कमेंट आणि करा. आपल्याला ह्या कंपनीची खते आपल्याला उपलब्ध होतील. आणि सर धन्यवाद. धन्यवाद.